वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असणार. नंतर म्हटलं काहीतरी मस्त तुमच्यासोबत दिवसभरात काय घडतं ते शेअर करूया. पण मी एक डिटेल असा व्हिडिओ जो आहे तो माझ्या चेस्ट ऑफ ड्रॉवर बनवलेला आहे आणि ऑलरेडी तुमच्यापैकी काही जणांनी बघून झालेला असेल नसेल पहिल्यांदा जाऊन चेकआउट करा. बऱ्याच गोष्टी मी त्यामध्ये शेअर केलेल्या आहेत आणि तो तर मी तुम्हाला सगळं जे आहे ते त्या व्हिडिओमध्ये शेअर केले. पण त्याच्या बिहाइंड द सीन हा सगळा पसारा आता पडलेला होता. आता जवळजवळ झालेले आहेत 4:45 झालेत आणि म्हटलं 15-1 मिनिटांमध्ये हे सगळं जे आहे ते आवरून ठेवूयात. म्हणजे मला असं वाटतं की आपण घराला जर थोडं डिक्लटर केलं ना तर जागा पण तयार होते. आपल्याला बराच सामान जो आहे तो नवीन त्याच्यामध्ये ठेवता येतो आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे आता इथे बघा मी बरीच अशी ज्वेलरी वगैरे जी आहे ती काढून घेतली आहे. म्हणजे मी लग्नापासून जेव्हा माझ्याकडे ती पूर्वीपासून होती ना मी तेव्हा सुद्धा ती जपून ठेवली. तेव्हापासून जपून ठेवते म्हणजे मी आतापर्यंत की कधीतरी कामात येईल पण ती अजूनही कामात येत नाहीये. शेवटी मग मी आता विचार करते की याला सगळं जे आहे ते टाकून देऊयात. म्हणजे ते एवढ्याशा कपाटामध्ये आपण ठेवायचं काय काय असं होऊन जातं आणि आपण कधी वापरणारच नाही फ्युचरमध्ये. तर मग त्या गोष्टी जपून ठेवण्यात पण काही अर्थ नाही. आपल्या काही मेमरीज असतील तर आपण 2-4 गोष्टी त्या मेमरीज जपून ठेवण्यासाठी ज्या आहे त्या आपण नक्कीच जपून ठेवल्या पाहिजे. पण अशा काही वस्तू आहेत ज्या आपण घेतल्या आणि कधी घातल्याच नाही, यापुढे पण घालणार नाही, त्यांना टाकून देण्यामध्ये जो आहे तो मला असं वाटतं की अर्थ आहे. मग तर आता हेच सगळं बरंच काढलं होतं. इकडे बेडवर पण बरंचसं पडलं आहे. ते पण मला जे आहे सगळं सॉर्टेड करायचं आहे. नवीन बॉक्सेस घेतले होते मी, ऑर्गनायझर घेतले होते, त्यामुळे हे असे काही छोटे मोठे मी जुगाडू ऑर्गनायझर यूज करत होती. तर ते आता रिकामे झाले, त्यामुळे म्हटलं यांनाही टाकून देऊया आणि हा सगळा बेडरूम मला आवरून घ्यायचा आहे. बाकी वातावरण थोडं पावसाचं होतं असं मला वाटतंय. लेट्स सी काय होतं. अजून पावसाचे थेंब वगैरे तर काही वाटत नाही मला. पण मी हे 15 मिनिटात पटपट आवरून घेते आणि बघूयात आता उरलेल्या दिवसामध्ये अजून काय मी शेअर करू शकते तुमच्यासोबत. व्हिडिओमधून तुम्हाला किती कळतंय आय डोंट नो, पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. काल सायंकाळी पण ना असंच थोडंसं वातावरण झालं होतं, पण पाऊस काही पडला नाही. आणि आता ना वर आम्ही इथे म्हणजे शेड लावलं आहे ना, वर पत्र्याचं शेड, तर त्यावर ते पावसाचे जे थेंब असतात ना तर त्याचा आवाज मला येतो एकदम बारीक बारीक. माहीत नाही पाऊस पडतो की नाही, पण पाऊस पडला ना तर मी नक्की आज सायंकाळची जी चहा आहे ना ती बनवून पिणार आहे, हे मात्र फिक्स. आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना डायंथसचं हे थोडं मोठ्या साईजचं फूल आहे. तर हे किती फुलं आलेत बघा. आजच हे सगळे उमललेले आहेत. आणि पाऊस जर आला ना मी खरंच सांगते माझी झाडं इतकी फ्रेश होऊन जाणार आहे ना. आणि मी असं म्हणजे एक्सपेक्ट करते की पाऊस आला पाहिजे आणि हवा ना आमच्या बाल्कनीच्या दिशेने पाहिजे. म्हणजे ते सगळं पावसाचं पाणी जे आहे ना ते बाल्कनीत आलं पाहिजे. सगळ्या झाडांना इतकं छान पाणी मिळेल, सगळे हॅपी होऊन जातील छान मस्त. म्हणजे जेव्हा पावसाचं पाणी खूप दिवसानंतर झाडांना मिळतं ना तेव्हा ते एकदम फ्रेश होऊन जातात आणि मी त्यासाठी एक्सायटेड आहे. आणि पाऊस पडला तर चहा पिण्यासाठी सुद्धा. सो चला लेट्स सी आता पाऊस पडतो की नाही माहीत नाही. माझी चहा तर पावसावर डिपेंड आहे आज. मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा शेअर केलं आहे, जेव्हा पण मी हा असा क्लिनिंगचा ब्रश यूज करते ना, मी खिडकी म्हणा किंवा मला मॅट्रेस क्लीन करून घ्यायची आहे, बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी त्याच्याने ज्या आहेत त्या क्लीन करून घेऊ शकतो. कर्टन आपण त्याच्याने जे आहे ते असं झटकून घेऊ शकतो, त्यावरची धूळ काढून घेऊ शकतो. आता बघा इथे मी हे चेस्ट ऑफ ड्रॉवर पूर्ण ऑर्गनाईज करून घेतलं होतं. तर त्यानंतर ना म्हणजे मला लक्षात होतं की मला असं का सामान काढायच्या पहिले बेडवर एखादी जुनी बेडशीट किंवा एखादा पेपर वगैरे टाकेल, पण व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये आणि त्या गडबडीत मला ते लक्षातच नाही आणि सगळा सामान जो आहे तो एकदम पटपट जो आहे ना तो इकडे बेडवर टाकत गेली. खूप बारीक बारीक केस धूळ वगैरे खूप पडली ती त्याच्यावर. आता ही बेडशीट काढून झटकून तिला पुन्हा बेडवर टाकणं म्हणजे एक मोठा स्ट्रगल असतो. पण मी खरंच सांगते असा ब्रश जर तुमच्याकडे असेल ना, तुम्ही अजूनही घेतला नसेल, मी लिंक नेहमी देत असते, पण तुम्हाला डीमार्ट वगैरे मध्ये जरी तुम्ही गेले ना तिथून घ्या. तुम्ही मल्टिपल कामांसाठी हा ब्रश यूज करून घेऊ शकतात आणि ज्या कामांसाठी तुम्हाला समजा 10 मिनटं लागतात ना तुम्ही 1 मिनिटात ते काम करून मोकळे होणार ह्या ब्रशच्या मदतीने. प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे. आवाज येतोय का तुम्हाला पावसाचा? दिसत तर नाही आहे पण आवाज मात्र येऊ शकतो. खाली पूर्ण ओला झाला आहे. अरे अंधारात दिसत पण नाही पहा. खाली पूर्ण ओला झाला आहे, पण रात्री पाऊस आला आहे. चहा काही प्यायला भेटली नाही मला, पण मातीचा इतका छान सुगंध येतोय मस्त. माहीत नाही असं मोबाईलमध्ये पावसाचे थेंब का नाही जरा जरा दिसत आहे त्याचे. हां हे बघा पाऊस एवढा रात्री आलाय, सगळं खराब पाणी येतंय वरचं, पण ठीक आहे पाऊस पडतोय आणि छान मस्त सुगंध येतोय. The next day.
आज आहे संक्रांती आणि सकाळीपासून आमच्या घरामध्ये डिस्कशन चाललं होतं की आज जेवणामध्ये काय बनवायचं. बाय द वे तुम्ही काय बनवलं होतं कमेंटमधून नक्कीच कळवा मला. तर सकाळपासून चाललं होतं की पुरणाची पोळी असं सगळं जेवण बनवायचं का. पण गोष्ट अशी होते ना की आम्हाला तिघांनाही पुरणाची पोळी खूप अगदी म्हणजे अशी आवडते अशी नाही आहे. कारण गावाकडे जी खापरावरची पुरणाची पोळी असते ना तिची मजा काहीतरी वेगळी असते. ही तव्यावरची पुरणाची पोळी आमच्याकडे जास्त खाल्ली जात नाही, त्यामुळे अशी खूप इच्छा होत नाही जास्त खायची. आणि इकडे म्हणजे खापरावरची पुरणाची पोळी करण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे, कारण चुल्हा किंवा खापर हे सगळं इकडे मॅनेज होत नाही. सो म्हटलं जाऊ द्या, तर पुरणाची पोळीचं प्लॅन कॅन्सलच करूया का. आणि म्हणजे लक्ष हे असतं पुरणाची पोळी बनवली तरी पण जी आमटी आणि भात असतो ना त्यावर माझा तरी फोकस जास्त असतो की एक चपाती कशी बशी खा ती पुरणाची पोळी आणि त्यानंतर जे आहे ते आमटी आणि भातवर जे आहे ते आपलं उरलेलं पोट भरा. त्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल केला. पियाचं चाललं होतं की मम्मा पुरी भाजी बनव, पण यांना काही एवढी जास्त पुरी भाजी आवडत नाही आणि सणाचा दिवस आहे म्हटलं तर सगळ्यांना आवडेल असं काहीतरी बनवूया. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं ते म्हणजे आहे वरण बट्टी आणि वांग्याची भाजी. पियाला वांग्याची भाजी आवडत नाही, पण ती वरण आणि बट्टी हे सगळं जे आहे ती कंबाईन करून खाल्लं की तिचं पोट भरतं तेवढं. पण वरण बट्टी म्हणली ना की मग तिघांचं पोटभर जे आहे ते आमचं जेवण होईल हे मला माहीत होतं. म्हटलं चला आज मस्त अशी वरण बट्टी बनवूया. वांगे पण कालच आणले होते त्यामुळे फ्रेश होते, कारण मागे पण आम्ही एक दोनदा ना म्हणजे वरणबट्टी बनवली पण त्यासोबत वांग्याची भाजी नव्हती. एकदा गंगाफळची भाजी बनवली होती, एकदा गवारची भाजी बनवली होती, पण आज वांगे होते. म्हटलं मग हे कॉम्बिनेशन बरेच दिवसापासून झालेलं नाही आहे, कारण वरणबट्टीसोबत वांग्याची भाजी असली ना की प्रत्येक खानदेशी व्यक्ती जो आहे तो त्याच्या मागच्या फिलिंग ज्या आहे त्या भावना समजून घेऊ शकतो की त्या दोघांचं कॉम्बिनेशन किती खतरनाक असतं. आमच्याकडे वरणबट्टी वांग्याची भाजी बऱ्याच वेळा घोटलेल्या वांग्याची भाजी पण बनवली जाते, पण नॉर्मल आमच्याकडे तरी वांग्याची भाजी बनवतात. म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण वगैरे टाकून डायरेक्ट कुकरमध्येच बनवायची. थोडंसं पाणी टाकलं की मग ती करपत वगैरे नाही. तसं मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे, सिम्पल अशी, पण छान लागते. कॉम्बिनेशन खूप छान असतं. मला मागे 2-4 वेळा अशा कमेंट पण आल्या होत्या जेव्हा मी बट्टी बनवताना तुमच्यासोबत शेअर केलं होतं की म्हणजे तू कसं काय जे आहे ते वाफवायला ठेवते. ॲक्च्युली माझ्याकडे हे इडलीचं पण पात्र आहे, मी ते डायरेक्ट ह्या कुकरमध्ये ठेवू शकते. पण ही जाळी मी जेव्हापासून घेतली ना म्हणजे तिला आपण बास्केट म्हणून घेऊ शकतो. छोटी मोठी साईज जसं भांडं असेल ना तशी त्याची साईज होऊन जाते, तर ती पण ह्या कुकरमध्ये बसून जाते. मग मी गरज असली तर इडलीचं भांडं घेते, डायरेक्ट त्याच्यामध्ये ठेवायचं नाही तर मग ही जाळी पण घेते. सो ती जाळी पण मी टॅग करून देईल, म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बनवून घेऊ शकतात. मी फुनके पण त्यामध्ये बनवून घेते त्या जाळीमध्ये. चला असो, माझी बट्टी वगैरे सगळं झालं होतं. आता फक्त मला पापड तळून घ्यायचे आहेत. हे पापड मी आईकडून आणलेले आहेत आणि जेव्हा पण असा पापड तळून जेव्हा घेतो ना तो छोटासा पापड मोठा होतो ना, म्हणजे ती जी अशी जेवणाची एक्साइटमेंट असते ना ती जरा एक अनदर लेवल जी आहे ना ती वाढून जाते. इथे तर मला बनवणं शक्य नाही, पण नेहमी मम्मीकडून पापड मला येत असतात 2-3 वेगवेगळ्या प्रकाराचे. चला असो, मी जे आहे ते उरलेलं सगळं आमचं मस्त जेवण वगैरे करतो. वापस का? पिया कुठे गेली होती तिळगुळ द्यायला? मला असं वाटतंय सगळ्यात आधी तुम्हीच सुरुवात केली, तू आणि माहिने ना. तुमच्या नंतर पहिले गेली. हो का? हा ठीक आहे. पिया गेली होती मस्त तिळगुळ द्यायला. आम्ही पण जायचो लहानपणी. मी आदल्या दिवशी मस्त मेहंदी काढायची. पियाला दुपारी आठवण आली होती मेहंदीची, पण तिला उद्याचे दिवस सुट्टी ना, फक्त परवापासून स्कूल आहे आणि तिचं म्हणणं आहे की स्कूलमध्ये चालत नाही मेहंदी काढलेली. तिळगुळ खाते, जेवण करायचं आहे. पियाच्या आवडीचं जेवण बनवलं आता, शेवभाजी. खूप दिवसानंतर आम्हाला चांगली शेवच मिळत नव्हती, जी गावाकडून जशी मिळते तशी. फायनली ती मिळाली म्हणून शेवभाजी बनवली आज छान. सो सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, थांबालते. तिचं पूर्ण बाऊल आणेल ती. जाताना अर्धा बाऊल घेऊन गेली, ती येताना फुल भरून आणलाय. चॉकलेट्स हे ते काय आणलंय? मला वाटलं बाऊल आणते काय तू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमची तीळ सांडू नका आणि कमेंट मध्ये येऊन उगाच आमच्याशी भांडू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, छान छान कमेंट करा मस्त. असं कोण खातं की जेवण करायचंय नको बाळा. तर चला, तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा है ना. हॅपी मकर संक्रांती. थँक्यू. तुला कोण बोलतंय? चला मग आता जेवण करायचंय. मस्त शेवभाजी बनवली आहे आणि त्यानंतर रेग्युलर कामं. The next day.
आमच्या आयुष्यातले 3 दिवस मी तुमच्यासोबत एकाच व्हिडिओमध्ये शेअर करते. ॲक्च्युली सकाळी व्हिडिओ स्टार्ट करायची असं काही माझी इच्छा नव्हती, पण सकाळी उठल्या उठल्या हे झाड बघते मी आणि त्याला एवढी फुलं आलेली आहेत. म्हणजे 5 फुलं आली आहेत. एका छोट्याशा कुंडीमध्ये लावलेलं झाड आहे हे आणि त्याला 5 फुलं एकसाथ आली आहे आणि त्या फुलांची जी साईज आहे ना ती पण एवढी मोठी आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये मला माहीत नाही तुम्हाला दिसायला एकसाथ हे कसं दिसतंय, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताना 5 फुलं म्हणजे असं वाटतंय मला. म्हटलं रोज तुमच्यासोबत माझी बाल्कनीचा व्ह्यू जो आहे तो शेअर करते आणि आज एवढी फुलं आलेली आहेत तर शेअर करणं तर बनतंच आहे. गेल्या वर्षी हैदराबाद फिरायला जाणार होतो ना तेव्हा ह्या गुलाबाला फुलं आलेली होती आणि बघा त्यातलं एक फुल फक्त कोमेजलेलं आहे, बाकी सगळी फुलं जशीच्या तशी आहे. म्हणजे इतके दिवस जे आहे ना गुलाबाची फुलं छान उमललेली असतात. तुम्हाला वाटत असेल की नेहमी साडी न घालणारी बाई आज कसं काय साडी घातली म्हणून. ॲक्च्युली झालं असं आहे की मी सकाळीच प्लॅन करून ठेवलं होतं की काही झालं तर मी आज साडी घालणार आहे. ॲक्च्युली मला जायचं आहे हळदी कुंकूला, त्यासाठीच मी ही साडी घातली आहे. आणि असं झालं होतं की मला हे ब्लाऊज जे आहे ना ते अल्टर करून घ्यायचं होतं, पण ना सकाळपासून बॅक टू बॅक कामं चाललेली आहेत. जास्त काही शूट केलं नाही, पण एडिटिंगची बरीच कामं होती, घरातली कामं होती. हे सगळं करताना सायंकाळ झाली आणि ते ब्लाऊज मला अल्टर करायची वेळ आली ना तेव्हा असं होत होतं की जाऊ दे तिकडे, मी फटक्यात ड्रेस घालते एखादा आणि 5 मिनटं तर आपल्याला जायचं आहे हळदी कुंकूसाठी. आणि असा विचार करून घेतला होता, पण जायच्या आधी अचानक मला असं वाटलं की नाही, बरेच दिवस झाले हे ब्लाऊज थोडं लूज होतं आहे म्हणून मला कशावरच घालता येत नाही आहे. एखादी नॉर्मल तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दाखवायचं असलं तर तेव्हा मी 2 मिनटं घालून राहू शकते, पण कुठे बाहेर जायचं म्हटलं तर आपण एवढं लूज ब्लाऊज नाही घालू शकत. शेवटी मनावर घेतलं, त्याला मस्त अल्टर केलं आणि ही साडी घातली. खूप पूर्वी मी एकदा तुमच्यासोबत ही साडी घालून शेअर केली आहे आणि मस्त तयारी वगैरे करून सिंपल तयारी करून हळदी कुंकूला जाऊन आली, पण खूप छान वाटलं कारण मी बऱ्याच दिवसानंतर साडी घातली होती. चला असो, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि मला बऱ्याच कमेंट ज्या आहेत त्या रिसीव्ह झाल्या. तिकडे पण मी तुमच्यासोबत या साडीची लिंक शेअर केली आहे. तशी मी मिशोवरून मागवलेली आहे, पण तिकडे आता अवेलेबल नाही आहे. मी 3-4 वर्षापूर्वी ही साडी घेतली असेल, मे बी त्याच्या आधी पण घेतलेली असेल, सो तिकडे नाही आहे. तर त्यामुळे मिळती जुळती साडी मी टॅग करेन आणि ब्लाऊज तर मी तुमच्यासोबत हॉल व्हिडिओमध्ये शेअर केलंच होतं. जाण्याआधी ना मी थोडंसं प्रिपरेशन करून गेली होती स्वयंपाकाचं, कारण पियाचं ठरलं होतं की तिला आज जे आहे वरणफळच खायचं आहे जेवणामध्ये. त्यामुळे मी थोडं डाळ वगैरे शिजवायचं किंवा मसाला वगैरे प्रिपेअर करायचं काम करून गेली होती. म्हटलं आल्या आल्या पटापट जे आहे ते फोडणी दिली की लगेच जे आहे ते पटापट लाटून आपल्याला टाकता येईल. तर साडी सोडण्याआधीच जे आहे ते मी पटापट इथे कामाला सुरुवात करते आणि मला हे काम करता करता रिअलाईज होत होतं की अरे साडी घालणं किती अवघड काम आहे म्हणून. म्हणजे साडी घालून काम करणं किती अवघड काम आहे. तसं माझ्या आईला तर नेहमी मी साडीमध्येच बघत असते, सकाळपासून रात्रीपर्यंत ती साडीत असते. पण असं वाटतं की त्यांना सवय झाली आणि आपण एकदम हलक्यात घेतो, पण जेव्हा आपल्यावर ते करायची वेळ येते ना तेव्हा असं होतं आपल्याला. पण म्हणलं ठीक आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला, तर आपण जे आहे ते थोडी थोडी मध्ये मध्ये साडी वेअर केली पाहिजे. मला बऱ्याच कमेंट रिसीव्ह झाल्या की छान दिसतेस म्हणून साडीमध्ये. आता जरी छान दिसत असलं ना पण आपल्याला तो कम्फर्ट झोन येत नाही आणि माझं तर असं होतं की साडीचं नाव ऐकलंच ना घालायची म्हटल्यावरच मी अर्धी दमलेली असते. पण चला म्हटलं 1-1.5 तास का असे ना आपण घालून ठेवूया साडी. मस्त स्वयंपाक वगैरे आता इथे मी आवरून घेते. नॉर्मल वरणफळ बनवते, कसं बनलं आहे तुमच्यासोबत व्हिडिओच्या लास्टला मी शेअर करणारच आहे. पण तरीही जी संक्रांतीला मी साडी घातली नाही, कारण आमच्याकडे संक्रांती खूप छान अशी सेलिब्रेट केली जात नाही, म्हणजे मोठ्या पद्धतीने. लहान असताना साडी वगैरे घालून जाणं ही एक तेव्हा हौस होती, पण एवढं काही नसतं. म्हणजे इकडे पुण्याकडे वगैरे बरंच बघते मी की बायका संक्रांती खूप जास्त सेलिब्रेट करतात, वाण वगैरे देतात, मंदिरावर जातात. आमच्याकडे तसं नसतं, त्यामुळे एक सिम्पल संक्रांत जी आहे ती आमच्याकडे सेलिब्रेट होते. काल तर साडी नाही घातली मी, पण आज मात्र घातली होती हळदी कुंकूच्या निमित्ताने. चला असो, मी आता उरलेला स्वयंपाक करते आणि माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.